तुमच्यासारखेच मी सुद्धा यूट्यूबवर बघून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते. तर आज ही सुद्धा रेसिपी अशीच मी बघितली होती आणि त्यानंतर ती घरी बनवून बघितली आणि ती मला इतकी आवडली, कारण ह्यामध्ये खूप काही वाटण-घाटण करण्याचा अजिबात झंझट नाही आहे. त्यामुळे ती मला खूप आवडली. आपण नेहमीच आलं, लसूण, कांदा, खोबरं हे भाजून चिकन जे आहे ते बनवत असतो. पण काहीतरी वेगळं हवं असेल तर ही अगदी झटपट होणारी, कोणीही म्हणजे अगदी बॅचलरसुद्धा घरी बनवू शकतात, इतकी झटपट होणारी ही चिकन रेसिपी आहे. तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना ह्याचं एक वाटण करून घ्यायचं. ते आपण त्यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर पावडर मसाले जे घरात अवेलेबल असतील, जसं मी हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे आणि खास करून चिकनचा जो मसाला विकत मिळतो त्याचे 2 पॅकेट मी ह्यामध्ये ॲड केले आहेत. अर्धा वाटी म्हणजे 150 ग्रॅम एवढं दही घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना, हे सगळं आपण ॲड करून घेतलं आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. आता जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हे मॅरिनेट करून बाजूला ठेवायचं किंवा तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा हे मॅरिनेट करून ठेवू शकता. जितका जास्त वेळ चिकन मॅरिनेट होईल तेवढी टेस्ट भारी येणार आहे. तर आता ह्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे उभा चिरलेला कांदा. तर हा कांदे जे आहेत ते अर्धा किलो एवढे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि अगदी बारीक पातळ असे आपण त्याचे स्लाईस करून घेतले. फोडणीसाठी जे साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते. फोडणीसाठी मी इथे तेल घातलेलं आहे. नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल आज ॲड केलं आहे. त्यानंतर शहाजिरं, तमालपत्र आणि 3 सुक्या मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. बारीक उभा चिरलेला हा जो कांदा आहे स्लाईस केलेला तो आपण ॲड करायचा आहे आणि कांदासुद्धा अगदी मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. आता कांदा आपला इथे परतवून होतो आहे, तोपर्यंत जर तुम्हाला ह्यासोबत भाकरी खायची असेल, चपाती खायची असेल तर त्याची तयारी करायची किंवा अगदी जीरा राईससुद्धा ह्यासोबत अगदी भारी लागतो. तर बाजूला त्याची तयारी करायची. तोपर्यंत कांदासुद्धा आपला इथे मऊ होतो. मस्त अगदी थोडासा गुलाबी असा झालेला आहे. खूप जास्त लाल करायचा नाही आहे, कारण मलासुद्धा थोडासा कांदा जो आहे ना ह्यामध्ये खाताना दाताखाली आलेला आवडतो. म्हणून मी ह्या स्टेजपर्यंतच ठेवला आहे. तुम्हाला जर एकदम खूप असा ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडासा लालसर अजून करून घेऊ शकता. त्यानंतर ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन जे आहे ते आपण ॲड करायचं आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हाय फ्लेमवरती हे परतवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की हे चिकन बनवताना आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे चिकन जे आहे ते आपल्या स्वतःच्या अंगाचं जे पाणी सुटेल त्यामध्येच इथे कुक होणार आहे. यावरती आता झाकण ठेवलं. 10 मिनटं हे पूर्णपणे व्यवस्थित शिजू द्यायचं. अजिबात हे झाकण उघडून बघायचं नाही आहे. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघाल मस्त ह्याला वाफेचं पाणीसुद्धा पडलेलं आहे आणि त्याचबरोबर चिकनलासुद्धा इथे पाणी सुटलेलं आहे. खूप छान मस्त स्वाद जो आहे तो इथे दरवळतो आहे. आहाहा, परफेक्ट अशी ग्रेव्ही आलेली आहे. रंगसुद्धा तुम्ही बघाल अप्रतिम असा आला आहे आणि अगदी जवळजवळ 20-1 मिनटामध्ये चिकन जे आहे ते खाण्यासाठी तयार होतं. खूपच लाजवाब असं लागतं. नक्की ट्राय करून बघा. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कांदा खोबऱ्याचं वाटण आपण आज वापरलेलं नाही आहे. त्यामुळे ह्याची टेस्ट जी आहे ती नेहमीपेक्षा वेगळीच लागणार आहे. चिकन पाणी ॲड न केल्यामुळे इतकं लाजवाब झालं आहे ना, आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, हो ना? त्यामुळे नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं होतं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. खूपच टेस्टी झालं होतं. ह्यासोबत जर लच्छा पराठा असेल ना तर आहाहा.